आजचा आपला विषय आहे डिजिटल वेलनेस आणि सायबर सुरक्षा. आणि विशेष म्हणजे यासाठी जो स्रोत आपल्याकडे आहे ना, तो अतिशय वेगळा आणि वास्तवाशी जोडलेला आहे. म्हणजे आपण कुठल्या सिलिकॉन व्हॅलीतील तज्ज्ञांचे अहवाल नाही वाचणार आहोत. अच्छा, मग आज आपण नक्की कशावर चर्चा करणार आहोत? कसं आहे, आज आपण देगलूर येथील साधना हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि 12 शिक्षकांनी तयार केलेल्या एका मार्गदर्शक व्हिडिओच्या स्क्रिप्टचा अभ्यास करणार आहोत. अरे वा, म्हणजे थेट तळागाळातील शिक्षकांचा अनुभव. हो ना, जे रोज या समस्येला वर्गात सामोरे जातात, त्यांनी हा विषय कसा मांडलाय हे पाहणं खरोखरच रंजक आहे. नक्कीच. आणि बघायला गेलं तर या स्रोताची सर्वात जमेची बाजू मला ही वाटली की यात केवळ तंत्रज्ञान वाईट आहे अशी ढोबळ किंवा एकतर्फी मांडणी केलेली नाहीये. शाळेचे मुख्याध्यापक श्री बत्तुलवार यांनी एका खूप व्यापक दृष्टिकोनातून सुरुवात केली आहे. त्यांच्या मते शिक्षणाचा मूळ उद्देश केवळ माहिती देणं नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आहे. सोशल मीडियाच्या वापराबाबत एक अतिशय ज्वलंत निरीक्षण या स्रोतामध्ये आहे. शाळेतील शिक्षक श्री सुगावकर यांनी नमूद केलंय की व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूबवर सतत राहिल्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा प्रचंड वाढला आहे आणि एकाग्रता खूप कमी झाली आहे. वरवर पाहता हे फक्त वेळ वाया जाणे वाटू शकतं, पण मला वाटतं यामागे काहीतरी खोल मानसिक कारण असावं. हो, तिथे मेंदूच्या पातळीवर एक मोठी घडामोड सुरू असते. काय होतं माहितीये, सोशल मीडियाची रचनाच मुळात मानवी मानसशास्त्राचा खूप बारकाईने अभ्यास करून केलेली असते. म्हणजे नक्की कसं? डोपामाइन नावाचं रसायन स्रोत. हे रसायन माणसाला एक तात्पुरता आनंद देतं. अच्छा. आणि ही प्रक्रिया अगदी जुगाराच्या अड्ड्यावरील स्लॉट मशीन सारखी असते. पुढच्या स्क्रोलवर काय नवीन मिळेल या अपेक्षेने मेंदू सतत उत्तेजित राहतो. अरे बापरे. हो, आणि जेव्हा हे व्हर्च्युअल बक्षीस मिळणं थांबतं तेव्हा मेंदू अस्वस्थ होतो. त्यातूनच ती तीव्र चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो. सुगावकर सरांनी टिपलेला हा बदल केवळ वागणुकीतील नाही, तर तो न्यूरोलॉजिकल बदल आहे. हे ऐकायला खरंच थोडं धक्कादायक आहे. आणि याच आभासी जगाचा फटका फक्त भावनांनाच बसतोय असं नाहीये, तर त्यांच्या बौद्धिक क्षमतेलाही बसतोय. अगदी बरोबर. या संदर्भात श्री अंबेकर सरांनी एका अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष वेधलंय. ते म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि इंटरनेटचा अतिवापर होतोय. मुलं आता कठीण प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः डोकं न चालवता थेट AI किंवा गुगलची मदत घेत आहेत. यामुळे त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी नष्ट होत चालली आहे. कसे आहे, हा ज्ञानाच्या प्रक्रियेतील संघर्ष वजा केल्याचा परिणाम आहे. संघर्ष म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट शिकताना जेव्हा आपण अडकतो, विचार करतो, तेव्हा मेंदूमध्ये नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात. मेंदूची घडणच अशा प्रकारे होते की जे स्नायू किंवा पेशी वापरले जात नाहीत ते कमकुवत होतात. जेव्हा आपण तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहतो तेव्हा मेंदू स्वतःची स्मरणशक्ती आणि तर्कक्षमता वापरणे कमी करतो. याला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग म्हणतात. अंबेकर सरांचा मुद्दा हाच आहे की हे स्मार्ट तंत्रज्ञान माणसाला बौद्धिकदृष्ट्या आळशी बनवत आहे. माहिती सहज उपलब्ध आहे, पण तिचं ज्ञानात रूपांतर करण्याची शक्ती कमी होत चालली आहे. बरोबर. आणि याच बौद्धिक आळसाचा पुढचा टप्पा म्हणजे कल्पनाशक्तीचा ऱ्हास. इंग्रजी शिक्षक श्री सूर्यवंशी सरांच्या मते सतत स्क्रीन स्क्रोल केल्याने मुलांची कल्पनाशक्ती संपत चालली आहे. मला वाटतं पूर्वीच्या काळी मुले जेव्हा रिकामी असायची तेव्हा ती कंटाळायची. हो, तो कंटाळा खूप गरजेचा असायचा. आणि त्या कंटाळ्यातूनच आकाशातील ढगांमध्ये आकार शोधणे, स्वतःच्या गोष्टी रचणे अशा कल्पक गोष्टी जन्म घ्यायच्या. आता तो कंटाळा अनुभवण्यासाठी वेळच शिल्लक नाहीये. खरंय. रिकाम्या वेळेत फक्त अंगठाने स्क्रीनवर ढकलण्याची एकच यांत्रिक हालचाल उरली आहे. बघायला गेलं तर मानवी मेंदूला निर्मिती करण्यासाठी या रिकाम्या वेळेची अत्यंत आवश्यकता असते. झोपेच्या संदर्भात सो मारामवार मॅडम यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोप पूर्ण होत नाही आणि त्यातून येणारं नैराश्य आणि एकटेपणा याचं एक दुष्टचक्र तयार झाल्याचं त्या सांगतात. यामागे एक अतिशय भक्कम जैविक कारण आहे. मानवी शरीर हजारो वर्षांपासून सूर्याच्या प्रकाशानुसार काम करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. अच्छा. रात्रीच्या वेळी अंधार पडला की मेंदूत मेलेटोनिन नावाचं हॉर्मोन तयार होते, जे आपल्याला झोपण्याची सूचना देते. पण मोबाईलच्या स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश मेंदूला असा खोटा संदेश देतो की अजूनही दिवसच आहे. बापरे, म्हणजे शरीर कन्फ्यूज होतं. एक्झॅक्टली. त्यामुळे झोपेचे चक्र पूर्णपणे बिघडते. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूला भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं
आणि त्यातूनच वारंवार मॅडम ज्या नैराश्याबद्दल बोलत आहेत त्याची सुरुवात होते. एकाकीपणा फक्त शारीरिक किंवा मानसिक पातळीवर नाहीये, तो सामाजिक संबंधांमध्येही स्पष्ट दिसतोय. श्री पिन्नरवार सरांनी पबजी आणि फ्री फायर सारख्या हिंसक गेम्सचं उदाहरण दिलंय. घरात नातेवाईक आले तरी मुले खोलीबाहेर येत नाहीत, ही सामाजिक आरोग्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे असं ते म्हणतात. प्रत्यक्ष मानवी संवाद हरवत चालला आहे. नातेसंबंध, पाहुणचार, घरातील लहान मोठे प्रसंग यातून मुले सामाजिक कौशल्ये शिकत असतात. पण व्हर्च्युअल जगात अडकल्याने त्यांना या वास्तविक जगातील भावना हाताळताच येत नाहीत. व्हर्च्युअल जगात समोरील व्यक्तीचा चेहराच दिसत नसल्याने तो संवाद अत्यंत यांत्रिक आणि भावनाशून्य असतो. त्यामुळे ऑनलाईन टीमवर्क खऱ्या मैदानी खेळांची जागा कधीच घेऊ शकत नाही. आणि मैदानी खेळांचा विषय निघालाच आहे तर क्रीडा शिक्षक श्री सूर्यवंशी सरांचा रोखठोक मुद्दा याच सत्यावर प्रकाश टाकतो. ते म्हणतात, मुले मैदानात घाम गाळण्याऐवजी स्क्रीनवर बोटं चालवत आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे अगदी लहान वयात सुरू झालेले डोळ्यांचे विकार, लठ्ठपणा आणि पाठीचे आजार. आता या सर्व शारीरिक आणि मानसिक परिणामांच्या पलीकडे जाऊन एका वेगळ्याच धोक्याकडे आपण वळूया. मुलं जेव्हा त्यांच्या खोलीत एकटी बसून स्क्रीनकडे पाहत असतात तेव्हा ती केवळ एकटी नसतात. ती इंटरनेटच्या एका अमर्याद आणि अनेकदा धोकादायक अशा जगाच्या थेट संपर्कात असतात. येथूनच सायबर सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा पुढे येतो. श्री राजुरवार सरांनी स्पष्ट केलंय की इंटरनेट जितकं सोयीचं आहे तितकंच धोकादायक आहे. अगदी बरोबर. किशोरवयीन मुले फेक प्रोफाईल्स आणि सायबर बुलिंगचे बळी ठरत आहेत. शाळेच्या मैदानावरील गुंडगिरी आणि सायबर बुलिंग यामध्ये एक भयानक तफावत आहे. सायबर सुरक्षेचे व्यावहारिक नियम शिकवणे ही काळाची गरज बनली आहे. साधना हायस्कूलचे वरिष्ठ मुख्यलिपिक श्री जाधव सरांनी या संदर्भात अतिशय मार्मिक आणि सोपे उपाय सुचवले आहेत. अच्छा, त्यांनी काय सुचवलंय? बँक पासवर्ड, आधार कार्ड कोणाशीही शेअर करू नये हा त्यांचा सल्ला आहेच, पण मला त्यांनी दिलेलं एक उदाहरण विशेष भावलं. ते म्हणतात, ज्याप्रमाणे आपण रस्त्यावरील अनोळखी व्यक्तीने दिलेली चॉकलेट घेत नाही, तसेच लॉटरी लागली किंवा फ्री गेम कॉइन्स अशा अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. जाधव सरांनी सुचवले आहे की सायबर गुंडागिरीबद्दल न घाबरता पालकांना सांगणे आणि पालकांनी पॅरेंटल लॉकचा वापर करणं आवश्यक आहे. अनेकदा पालक तंत्रज्ञानाला घाबरतात कारण मुलं त्यांच्यापेक्षा ॲप्स हाताळण्यात अधिक तरबेज असतात. पण इथे पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुलांकडे तांत्रिक ज्ञान असलं तरी माणसांना पारखण्याचा आणि संभाव्य धोके ओळखण्याचा जीवनानुभव फक्त पालकांकडेच असतो. खरंय. पॅरेंटल लॉकचा वापर हा मुलांवर पाळत ठेवण्यासाठी नसून त्यांच्या सुरक्षिततेसाठी लावलेल्या सीट बेल्ट सारखा असायला हवा. हे सर्व मित्रत्वाच्या नात्याने झालं तरच मुलं मोकळेपणाने बोलू शकतील. आणि साधना हायस्कूलच्या या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात सकारात्मक भाग आता सुरू होतो. या शिक्षकांनी केवळ समस्यांची जंत्री मांडली नाहीये, तर या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे अत्यंत अचूक, कल्पक आणि घरच्या घरी राबवता येतील असे उपाय दिले आहेत. अच्छा, म्हणजे सोल्युशन्स पण दिलेत? हो, त्यांनी डिजिटल शिस्तीचा पाया कसा असावा यावर प्रकाश टाकला आहे. स्काउट गाईड शिक्षक श्री देशमुख सरांचा नियम अतिशय स्पष्ट आहे. जेवताना आणि झोपताना नो मोबाईल झोन असावा. खूपच छान उपाय आहे. आपण तंत्रज्ञानाचे गुलाम न बनता ते आपले गुलाम असले पाहिजे. जेवणाची वेळ ही कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी वेळ असते. या सर्व उपायांमध्ये मला सर्वात जास्त भन्नाट वाटलेला उपाय म्हणजे अंकगणिताचे शिक्षक श्री भायकट्टे सरांनी मांडलेलं वेळेचं गणित. त्यांनी या प्रश्नाकडे एका गणिताच्या तज्ज्ञाच्या नजरेतून पाहिले. ओहो, वेळेचं गणित. हो, ते म्हणतात, रोजचा स्क्रीन टाइम फक्त 1 तासाने कमी केला तर वर्षाचे 365 तास वाचतात. विचार करा, 365 तास. अरे बापरे. हा वाचलेला वेळ स्वतः स्टेजवर उभं राहून नाटक, नृत्य किंवा वक्तृत्वासाठी वापरावा असा त्यांचा सल्ला आहे. हे गणित खरोखरच डोळे उघडणार आहे. कला शिक्षक श्री भांगे यांच्या मते मोबाईलवर व्हिडिओ पाहण्यापेक्षा हातात कागद, रंग आणि ब्रश देणे हा सर्वोत्तम स्क्रीन टाइम पर्याय आहे. साधना हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी तयार केलेल्या या मार्गदर्शक व्हिडिओने खरोखरच एका दीपस्तंभासारखे काम केले आहे. हो, नक्कीच. केवळ तंत्रज्ञानाला दोष न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतून आलेले हे व्यावहारिक आणि मानवी दृष्टिकोनावर आधारित उपाय आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहेत. या सखोल चर्चेतून मला एक गोष्ट स्पष्ट जाणवते की डिजिटल वेलनेस ही केवळ एक संकल्पना नसून
ती रोजच्या जीवनात सजगतेने आचरणात आणण्याची एक जीवनशैली आहे. अगदी खरंय. आज आपण या सर्व स्रोतांवरून मुलांच्या वैयक्तिक डिजिटल शिस्तीवर, वेळेच्या गणितावर आणि पालकांच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा केली. आज आपण मुलांकडून मोबाईलचा वापर कमी करण्याची आणि आत्मनियंत्रणाची अपेक्षा करत आहोत, परंतु आजकालचे बहुतांश ॲप्स आणि गेम्स हे जाणीवपूर्वक मानवी वर्तनाचा अत्यंत सखोल अभ्यास करून व्यसन लावण्याच्या उद्देशानेच डिझाईन केलेले असतात, ज्याला आपण ॲडिक्टिव्ह अल्गोरिथम्स म्हणतो. अशा परिस्थितीत या बलाढ्य तंत्रज्ञान कंपन्या आणि त्यांच्या डिझाईन पुढे एका विकसनशील वयाच्या मुलाकडून केवळ आत्मनियंत्रणाची अपेक्षा करणं न्याय्य आहे का, की आता वेळ आली आहे की तंत्रज्ञान कंपन्यांनीच लहान मुलांसाठी आपले डिझाईन आणि अल्गोरिथम्स बदलण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे.